तर एकीकडे शरद पवार यांची सभा होणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची आज बोईसरमध्ये सभा आहे। पालघर विधानसभेचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील। दुपारी 2 वाजताच्या सुमारास खैरापाडा मैदानावरती होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर बोईसर खैरापाडा मैदानावरून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी घेतला, बघूयात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पालघरमधील बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची सभा जी आहे ती होणार आहे। एकूणच बघायला गेलं तर बोईसर विधानसभेमध्ये शिवसेना महाविकास आघाडीकडून विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर बोईसर पालघर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना महाविकास आघाडीकडून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी जी आहे ती एकंदरीत देण्यात आलेली आहे। भव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आज साधारणतः दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे यांची या मैदानावर सभा जी आहे ती होणार आहे। आसन व्यवस्था ही उत्तमरित्या करण्यात आलेली आहे। जे शिवसैनिक असतील किंवा मतदार असतील, नागरिक असतील यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते पक्षफुटीनंतर प्रथमच या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि पालघरमध्येही ते येत आहेत। त्यामुळे पालघरकरांसाठी नेमकं काय भाष्य करतात किंवा एकंदरीत बघायला गेलं तर या अगोदर उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर असेल किंवा मुरबेची जेटी असेल या संदर्भात जी आहे ती पाठिंब्याची भूमिका घेतली होती। मात्र आज उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।